नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग एका ताईची कमेंट्स आली होती। तर ब्लाउज टिप आणि ट्रिक्स फॉर बिगिनर्स मध्ये जो आपला आता लेटेस्ट मागे व्हिडिओ झालेला आहे 2 दिवसाआधीचा कटोरी ब्लाउजचा फॉर्म्युला तो कसा काढायचा प्रत्येक साइज नुसार, तर ते मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं। तर ऍक्च्युअली आधी पण आपले व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये, परंतु ते खूप दिवसा आधी झालेले आहेत, त्याच्यामुळे काही जे नवीन सबस्क्रायबर ताई आहेत किंवा जे कोणी बघत असतील तर त्यांना सापडत नसतील म्हणून लेटेस्ट परत पुन्हा आपण अपलोड केला होता। तर एका ताईची कमेंट्स आली होती की ताई तुम्ही छान माहिती दिली, परंतु थोडीशी अर्धवट माहिती दिली। तर अशी मला कमेंट्स आली होती। तर त्याच्यामध्ये त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की जे कटोरीचं मेजरमेंट मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होता तर ते अपर चेस्ट नुसार सांगितलं होतं की फुल बस्ट नुसार सांगितलं होतं, हे त्यांचं कन्फ्युजन होतं। हे तुम्ही अपूर्ण सांगितलं, ते तुम्ही तिथे पूर्ण सांगा असं त्यांनी सांगितलं। तुम्ही नक्की जे कटोरीचं मेजरमेंट घेतलेलं आहे, आता आपण बॉडी मेजरमेंट घेतो किंवा ब्लाउजवर बॉडी मेजरमेंट घेतल्यानंतर आपण काय करतो, अपर चेस्ट, आता बऱ्याच यांची कटिंग कशी असते अपर चेस्ट नुसार पण करतात आणि फुल बस्ट नुसार पण करतात। तर आता जी आपण कटिंग करतो किंवा आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती मी नेहमी जे कटिंग शिकवत असते ते फुल बस्ट नुसार शिकवत असते। मेन तर तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती फुल बस्ट नुसारच मी कटिंग शिकवते, अपर बस्ट नुसार शिकवत नाही, हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा। आता त्या ताईंची कमेंट्स होते की तुम्ही नक्की ते कटोरीचा फॉर्म्युला शिकवलेला होता तो अपर चेस्ट नुसार शिकवला की फुल बस्ट नुसार शिकवला होता। तर खूप छान ताई तुम्ही इथे प्रश्न मला विचारला, तर थँक्यू त्याच्याबद्दल। कारण ज्या छोटे छोटे चुका म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन होत असेल तर ते तुम्ही मला क्लिअर कट म्हणजे कमेंट्सद्वारे विचारता, तर ते खूप छान तुम्ही विचारलं। आणि साहजिक आहे हा प्रश्न बऱ्याच मैत्रिणींना सुद्धा पडला असेल। तर ज्यांना माहिती असेल त्यांचा काही प्रॉब्लेम नसेल, परंतु ज्यांना माहिती नसेल नवीन आपल्या चॅनलवरती असतील तर त्यांना हा कन्फ्युजन होत असेल। तर इथे आता आपण क्लिअर करणार आहोत। जे फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवला होता तो आपला प्रत्येक जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा फुल बस्ट नुसारच फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलेला आहे। आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघत असतील तर तो सुद्धा आपला फुल बस्ट नुसारच मी तिथे कटोरीचा फॉर्म्युला शिकवलेला आहे। तर इथे अपर चेस्ट वगैरे याचा काही वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा मी तुम्हाला इथे क्लिअर कट करून देणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मी स्वतःचं मेजरमेंट इथे घेते। तर माझं मेजरमेंट मध्ये आता मी इथे अपर चेस्ट घेणार आहे। तर इथे माझं अपर चेस्ट आलेलं आहे 34 साइज अपर चेस्ट आलेलं आहे। आणि इथे फुल बस्ट माझं 36 साइज आहे। हे बघा, जास्त फिटिंग पण नाही, जास्त लूज पण घेतलेला नाहीये, जास्त लूज पण ठेवायचा नाही, नाहीतर ब्लाउज हा जास्त बिघडतो। आणि जास्त अति टाईट पण टेप करायचं नाही। तर अगदी परफेक्ट असं माझं मेजरमेंट इथे 36 मेजरमेंट आलेलं आहे। तर जे कटोरीचं मेजरमेंट मी शिकवणार आहे ते आपलं फुल बस्ट नुसार असणार आहे। कोणतं? फुल बस्ट नुसार। हे बघा, हा जो मेजरमेंट मी इथे दुसरा घेते तर याच्यानुसार मी तुम्हाला जो कटोरीचा फॉर्म्युला होता तो शिकवलेला आहे। तर तुम्हाला इथे आता लक्षात ठेवायचं आहे, इथे मी क्लिअर करून दिलेला आहे। जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला होता तो आपला फुल बस्ट नुसार सांगितलेला आहे। ओके, अपर चेस्ट नुसार नाही सांगितलेला आहे आणि अपर चेस्ट नुसार मी कोणतंच कटिंग सांगितलेलं नाहीये। ओके, तर इथे आपला जो कन्फ्युजन होता तो क्लिअर झाला असेल, तरी सुद्धा इथे फॉर्म्युला मी एकदा क्लिअर करून देणार आहे। तर मेजरमेंट अगदी ड्राफ्टिंग मी इथे करून ठेवलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। तर ते मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते। अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे आपला, कारण कसं आहे जे तुमचे कन्फ्युजन आहेत ते सुद्धा आपण क्लिअर करणं खूप गरजेचं आहे। नाहीतर मग तुमचे सुद्धा तुम्ही जर कटोरीचं मेजरमेंट फॉर्म्युलेनुसार काढत असेल ना, अपर चेस्ट नुसार जर काढलं तर पूर्ण मेजरमेंट बिघडणार आहे। तर तसं तुम्हाला करायचं नाही। जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असतील तर आपल्याला फुल बस्ट नुसार जो फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलेला आहे तो फुल बस्ट नुसार काढायचा आहे। तर इथे मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण जे कटोरी ब्लाउजचं फॉर्मेट असतं आपलं जे ड्राफ्टिंग असतं ते आपण अशा पद्धतीने काढून घेत असतो। ओके, शोल्डर, मुंडा वगैरे कटोरीचं मेजरमेंट। तर आता जे फॉर्म्युला आपण शिकवला होता तो कुठून कुठे काढायचं ते मी तुम्हाला इथे क्लिअर करून देते। तर आपलं जे इथे मी मेजरमेंट घेतलेलं आहे ते 38 साइजचं घेतलेलं आहे। ओके, 38 साइज, हे बघा 9.5 इंच चौथा भाग आलेला आहे 38 साइजचं। तर फुल बस्ट लक्षात ठेवायचं, इथे आपण फुल बस्ट नुसार आपण इथे मेजरमेंट घेतलेले आहे। फुल बस्ट 38 साइज। ओके, अपर चेस्ट नाही घ्यायचंय आपल्याला। तर याचा आपण चौथा भाग इथे घेतला 38चा चौथा भाग 9.5 इंच
अधिक 1.5 इंच आपण इथे घेतलेलं आहे मार्जिन. आता जे कटोरीचं फॉर्म्युला आपण बघणार आहोत ते कुठून कुठे घेतो, तर हे जे आपण इथून हे बघा हुकाईच्या साईडने आपण इथपर्यंत कटोरीचं मेजरमेंट टाकतो ते आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलं होतं. ओके, हे फॉर्म्युल्यामध्ये बघितलं होतं. बऱ्याच नवीन ताई असतील शिकत असतील तर त्यांना कन्फ्युजन होतं. बॉडी मेजरमेंट घेतल्यानंतर कटोरी किती म्हणजे किती घ्यायची, किती इंचाची घ्यायची हा प्रश्न पडतो सगळ्यांना. तर तेच इथे मी सांगितलं क्लिअर कट करून. ओके, तर खूप छान असा प्रश्न विचारला. त्याच्याबद्दल ज्या नाव ऍक्च्युली लक्षात नाही आणि नाव घेतलंय तरी कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत म्हणून नाव घेत नाही. तर थँक्यू सो मच. म्हणजे जसं प्रत्येकाचे डाऊट हे क्लिअर होतात. आता इथे मी कॅल्सी काढून घेतलेली आहे. ओके, 38 साईजचा आपल्याला इथे फॉर्म्युला बघायचा आहे. आता आपण कोणतं हे कटोरीचं मेजरमेंट इथून तर इथपर्यंत जे मेजरमेंट घेतो त्याचा फॉर्म्युला आपण बघणार आहोत. तर 38 हे बघा 38 घेतला आपण. इथे भाग किती द्यायचा आपल्याला 6. प्रत्येक साईजला आपल्याला 38 भाग 6 द्यायचं आहे. किती आलं आपलं इथे उत्तर तर लगेच लिहून घेणार आहोत आपण. 38 इथे खाली घेऊया आपण भाग 6. ओके, तर इथे उत्तर आपलं किती आलं 6.3. हे बघा 6.3. कॅल्सी असेल तर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता परत आपण हे कॅन्सल करूया. 6.3 आपल्या लक्षात ठेवायचं आहे. कॅन्सल केलं 6.3 घ्यायचं आपल्याला 6.3. ओके, मायनस अर्धा इंच करायचं आपल्याला याच्यातून 0.5. 0.5 इथे मायनस करायचं आपल्याला. तर आता इथे मी घेणार आहे मायनसचं चिन्ह. 0.5 किती उत्तर आलं आपलं 5.8. 5.8 अशा पद्धतीने हे आपलं फायनल कटोरी ब्लाउजचं हे मेजरमेंट आलेलं आहे. ओके, आता सपोज तुम्हाला एखादा आता दुसरं उदाहरण दाखवते. 36 साईज दाखवते. आता मी जे इथे बॉडी मेजरमेंट माझं दाखवलं होतं ते दाखवते. 36 साईजचं दाखवते. तर इथे आपल्याला घ्यायचं आता 36 भाग 6. किती आलं माझा 6. तर इथे आपण घेणार आहोत 6. उत्तर माझं किती आलं 6 आलेलं आहे. कॅन्सल करायचं आहे. आता 6 आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 6 मधून आपल्याला वजा करायचं अर्धा इंच. वजा 0.5 म्हणजे अर्धा इंच. तर किती आपली कटोरीचं मेजरमेंट किती आलेलं आहे इथे इथे आपण वजा किती केलं 0.5 कंपल्सरी असणार आहे. आणि इथे आपलं जे उत्तर आलेलं आहे ते 5.5 आलेलं आहे. तर ही आपली 36 साईज मध्ये कटोरीचं मेजरमेंट झालं. ओके, तर फुल बस्ट नुसार आपण कटोरीचं फॉर्म्युला आपण काढत असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अपर चेस्ट नुसार आपण काढत नाही. ओके, आता सपोज तुम्हाला 40 साईजचं काढायचंय किंवा आपण हेवी साईज घेऊया 42 साईज घेऊया. 42 भाग 6 तर किती आलं 7 इंच. 7 इंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. इथे 7 घेतला आपल्याला वजा 0.5 म्हणजे अर्धा इंच. तर किती घ्यायचे आपल्याला 42 साईज मध्ये 6.5 इंचची कटोरी इथे घ्यायचंय. तर 6.5 कुठे येणार इथे येणार. आता 38 साईजचं आपलं 0.8 हे बघा 0.8 माझं इथे म्हणजे 6 इंचाला 2 लाईन कमी. तर हे परफेक्ट असं मी टेपने पण तुम्हाला दाखवते. अगदी परफेक्ट आपल्याला हे मेजरमेंट घेतलेलं आहे आपण. तर हे आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे 0.8. अशा पद्धतीने तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट काढायचं आहे. तर हे फॉर्म्युला तुमचं कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर झालेलं असेल. तर अशा छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं जे डाऊट असेल ते क्लिअर झालं असेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.